तर मित्रांनो, ह्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? 4 पर्याय आहेत: गुलामगिरी, जातीचा उच्छेद, शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मणाचे कसब. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही हे विचारले गेले आहे. गुलामगिरी, जातीचा उच्छेद, शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मणाचे कसब. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2, जातीचा उच्छेद. जातीचा उच्छेद हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले नाही. गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मणाचे कसब हे तिन्ही पुस्तके महात्मा फुले यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, महर्षी कर्वे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2, महात्मा फुले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, पर्याय आहेत: राजू शेट्टी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी. तर प्रश्न असा विचारला होता की शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2, महात्मा फुले. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथाचे लेखन केले आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, वारंवार हा क्वेश्चन विचारला गेला आहे. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न की खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? मित्रांनो, पर्याय आहेत: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब हिरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात ठेवा. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, 14 तळे सत्याग्रह कोणी केला? 14 तळे सत्याग्रह कोणी केला? पर्याय आहेत: महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक. मित्रांनो, हा प्रश्न MPSC, पोलीस भरती, तलाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. 14 तळे सत्याग्रह कोणी केला? तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, ताराबाई मोंडक यांनी आदिवासींसाठी फिलिंग द ब्लँक्स जिल्ह्यात कार्य केले. ताराबाई मोंडक यांनी आदिवासींसाठी फिलिंग द ब्लँक्स जिल्ह्यात कार्य केले. मित्रांनो, पर्याय आहेत: नाशिक, रायगड, ठाणे, अमरावती. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3, ठाणे. ताराबाई मोंडक यांनी आदिवासींसाठी ठाणे जिल्ह्यात कार्य केले. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक गाव एक पानवट या पुस्तकाचे लेखक कोण? प्रश्न असा विचारला गेला आहे की एक गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, पर्याय आहेत: बाबा आढाव, भाऊ महाजन, बाबा आमटे, आनंदीबाई कर्वे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1, बाबा आढाव. हे लक्षात ठेवा. पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे की डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? मित्रांनो, प्रश्न असा आहे की डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? पर्याय आहेत: न्यायमूर्ती रानडे, गोगा आगरकर, वीरा शिंदे, महात्मा फुले. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3, वीरा शिंदे. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केली आहे. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न, महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? पर्याय आहेत: टेंभू, कडगुण, नायगाव यापैकी नाही. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39 चे योग्य उत्तर होणार कडगुण. महात्मा फुले यांचे मूळ गाव कडगुण होते. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की रामदास स्वामीचे संपूर्ण नाव काय आहे? पर्याय आहेत: नामदेव सूर्याजी, ठोसर नारायण सूर्याजी, ठोसर सूर्यकांत सूर्याजी या ठोसर सूर्याजी नामदेव. मित्रांनो, प्रश्न आहे की रामदास स्वामीचे संपूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40 चे योग्य उत्तर होणार ठोसर नारायण सूर्याजी. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? मित्रांनो, पर्याय आहेत: धोंडो केशव कर्वे, छत्रपती शाहू महाराज, रणधो कर्वे या महात्मा फुले.
तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 41 चे योग्य उत्तर होणार रणधो कर्वे. तर प्रश्न क्रमांक 42 मित्रांनो अतिमहत्वाचा प्रश्न, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेत विचारला जातो. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय होते? साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय होते? मित्रांनो पर्याय आहेत पांडुरंग सदाशिव साने, सदाशिव पांडुरंग साने, पांडुरंग रावसाहेब साने आणि सदाशिव रामराव साने. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 42 चे योग्य उत्तर होणार पांडुरंग सदाशिव साने. मित्रांनो लक्षात ठेवा साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय होते? पांडुरंग सदाशिव साने. तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत शाहू महाराज, पंजाबराव देशमुख, भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 43 चे योग्य उत्तर होणार भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेची स्थापना भाऊराव पाटील यांनी केली. तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली? मित्रांनो पर्याय आहेत 1920, 1924, 1919 आणि 1928. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 44 चे योग्य उत्तर होणार 1919. रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 रोजी झाली आहे. मित्रांनो ही तारीख नीट लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कुठे केली? पर्याय आहेत दूधगाव, सातारा, काळे, कोल्हापूर. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 45 चे योग्य उत्तर होणार काले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले इथे झाली. तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, कुन्याकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? कुन्याकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? मित्रांनो पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉक्टर वाय.व्ही. चव्हाण आणि राजाराम बापू पाटील. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 46 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार यशवंतराव चव्हाण. हे नीट लक्षात ठेवा. तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी व कुठे सुरू केली? मित्रांनो पर्याय आहेत 1848 पुणे, 1849 कडगुण, 1851 गंजपेठ आणि 1852 वेताळपेठ. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये आताच लिहा. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 47 चे योग्य उत्तर होणार 1848 पुणे. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा 1848 मध्ये कुठे? पुणेमध्ये सुरू केली होती. ही नीट लक्षात ठेवा. मित्रांनो हा प्रश्न MPSC, पोलीस भरती, तलाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो, त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू शपथ हा संदेश संतांनी दिला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार संत तुकाराम. संत तुकाराम यांनी एकमेकास सहाय्य करू अवघे धरू शपथ हा संदेश दिला. मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की लोक बिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आढळते? मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे की लोक बिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 49 चे योग्य उत्तर होणार गडचिरोली. लोक बिरादरी प्रकल्प हे गडचिरोली जिल्ह्यात आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न, कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी फिलिंग द ब्लँक्स येथे आनंदवनची स्थापना केली. मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी फिलिंग द ब्लँक्स येथे आनंदवन यांची स्थापना केली. मित्रांनो पर्याय आहेत चिमूर, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपुरी. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 50 चे योग्य उत्तर होणार वरोरा. मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी कधी केली? मित्रांनो पर्याय आहेत 1848, 1853, 1860 आणि 1863. तर मित्रांनो प्रश्न असा आहे की बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी कधी केली? तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 51 चे योग्य उत्तर होणार 1863. तर ही तारीख नीट लक्षात ठेवा. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी 1863 मध्ये केली. तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की पुण्याजवळ हिंगणे येथे फिलिंग द ब्लँक्स यांनी अनाथ
बालिकाश्रम सुरू केला? मित्रांनो, पर्याय आहेत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 महर्षी कर्वे. पुण्याजवळ हिंगणे येथे महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केला. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की 1936 मध्ये ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, पर्याय आहेत पंजाबराव देशमुख, महर्षी कर्वे, वीरा शिंदे, शाहू महाराज. तर 1936 मध्ये ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार महर्षी कर्वे. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की 1916 मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ कुठे सुरू केले? मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेत विचारला जातो. 1916 मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ कुठे सुरू केले? मित्रांनो, पर्याय आहेत हिंगणे, मुंबई, पुणे, कोथरूड. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 54 चे योग्य उत्तर होणार हिंगणे. 1916 मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ हिंगणेमध्ये सुरू केले होते. तर मित्रांनो, हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी कुठे केली? मित्रांनो, पर्याय आहेत केडगाव, पुणे, मुंबई, हिंगणे. तर प्रश्न असा आहे की शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी कुठे केली? केडगाव, पुणे, मुंबई, हिंगणे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 55 ते या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 मुंबई. शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथे केली. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? मित्रांनो, पर्याय आहेत र धो कर्वे, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 56 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार र धो कर्वे. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण? मित्रांनो, पर्याय आहेत महात्मा फुले, आगरकर, राजर्षी शाहू या न्यायमूर्ती रानडे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 57 चे योग्य उत्तर होणार राजर्षी शाहू. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण? तर राजर्षी शाहू. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की 22 मार्च 1920 रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कुठे भरली? मित्रांनो, प्रश्न असा आहे की 22 मार्च 1920 रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कुठे भरली? मित्रांनो, पर्याय आहेत कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आणि नागपूर. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 58 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर. 22 मार्च 1920 रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद बैठक कोल्हापूर येथे भरली. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? विनोबा भावे, कर्मवीर पाटील, शंकर सेठ या नाना शंकर सेठ. मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 विनोबा भावे. महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? तर उत्तर होणार विनोबा भावे. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी फिलिंग द ब्लँक्स यांनी उपोषण केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी फिलिंग द ब्लँक्स यांनी उपोषण केले. साने गुरुजी, संत रामदास, महात्मा गांधी आणि स्वर्गीय सावरकर. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 60 चे योग्य उत्तर होणार साने गुरुजी. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले होते. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की संत जनाबाई यांचे समाधीस्थळ कुठे आहे? मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा की संत जनाबाई यांचे समाधीस्थळ कुठे आहे. मित्रांनो, पर्याय आहेत पैठण, बारामती, गंगाखेड, पायठरी. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 61 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 गंगाखेड. संत जनाबाई यांचे समाधीस्थळ गंगाखेड येथे आहे.
तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या संताची काव्यरचना गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहे. मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे की कोणत्या संताची काव्यरचना गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहे. संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार संत तुकाराम. संत तुकाराम या संताची काव्यरचना गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहे. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महात्मा फुले यांच्यावर फिलिंग द ब्लँक्सचा प्रभाव होता. जे.एस. मिल, थॉमस पेन, जॉन राईट, एस्टुअर्ट मिल. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की महात्मा फुले यांच्यावर फिलिंग द ब्लँक्सचा प्रभाव होता. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 63 चे योग्य उत्तर होणार थॉमस पेन. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेनचा प्रभाव होता. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे लीला चरित्र हा पहिला मराठी चरित्र ग्रंथ कोणी लिहिला. लीला चरित्र हा पहिला मराठी चरित्र ग्रंथ कोणी लिहिला. मित्रांनो, पर्याय आहेत गोविंद प्रभू, नागदेव, दत्तात्रय प्रभू आणि माई भट्ट. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 64 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 माई भट्ट. ते लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की संत चोखामेळा याची समाधी कुठे आहे. मित्रांनो, पर्याय आहेत शेगाव, अंबडबर, पंढरपूर, मंगळवेढा. तर मित्रांनो, संत चोखामेळा याची समाधी कुठे आहे. शेगाव, अंबडबर, पंढरपूर, मंगळवेढा. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 पंढरपूर. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महात्मा फुले यांच्या फिलिंग द ब्लँक्स या ग्रंथाच्या विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो. मित्रांनो, पर्याय आहेत गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म आणि ब्राह्मणाचे कसब. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाच्या विश्व कुटुंबाच्या जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो. तर उत्तर होणार सार्वजनिक सत्यधर्म. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता. मित्रांनो, पर्याय आहेत अनाथ मुलींना शिक्षण, विधवांना शिक्षण, विधवा पुनर्विवाहांना आधार आणि पुनर्विवाहांच्या मुलांना आधार. मित्रांनो, जर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तर प्रश्न असा आहे की धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 विधवांना शिक्षण. तर हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की जीवनभर स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागणारे समाजसुधारक कोण आहे. पर्याय आहेत महात्मा फुले, लोकहितवादी, लोकमान्य टिळक आणि चौथा ऑप्शन गोगा आगरकर. तर प्रश्न असा विचारला आहे की जीवनभर स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागणारे समाजसुधारक कोण. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 गोगा आगरकर. पुढचा अतिमहत्वाचा प्रश्न आहे की अनाथांची माय म्हणून कोणास ओळखले जाते. मित्रांनो, पर्याय आहेत साधना आमटे, सिंधुताई सपकाळ, राणी बंगा आणि अनुताई वाघ. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की अनाथांची माय म्हणून कोणास ओळखले जाते. साधना आमटे, सिंधुताई सपकाळ, राणी बंगा आणि अनुताई वाघ. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार सिंधुताई सपकाळ. मित्रांनो, हा प्रश्न MPSC, पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रमांक 69 या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार सिंधुताई सपकाळ. हे लक्षात ठेवा. ह्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे की संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली. पर्याय आहेत महात्मा गांधी, सावरकर, विनोबा भावे आणि महात्मा फुले. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली. तर मित्रांनो, या प्रश्नाची योग्य उत्तर होणार विनोबा भावे. संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा विनोबा भावेंनी केली होती. तर मित्रांनो, हे होते समाजसुधारक या टॉपिकवरील 40 अति महत्त्वाचे प्रश्न जे तुमच्या आगामी परीक्षेसाठी गेम चेंजर ठरू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असा एकच भन्नाट व्हिडिओसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पुढे जात राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.